चलो, गुड मॉर्निंग एवरीवन। ठीक आहे, लेट्स स्टार्ट। तर त्याला वेळ का लागतो बाबा जॉईन व्हायला? आधीच एवढंच लेक्चर, त्याच्यामध्ये अजून वेळ। चला आपण स्टार्ट करूया। पहा, सहसा 9 वाजता तुम्ही लिंक ओपन करून बसत जावा जर लवकर जर जॉईन व्हायचं असेल तर, राईट। तर आपण स्टार्ट करूया। पहा, लक्ष द्या की आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस डिस्कस करत आहोत। तर त्या कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, त्याच्यानंतर गे-लुसॅक्स लॉ, त्याच्यानंतर ॲव्होगाड्रोज लॉ, त्याच्यानंतर ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन अँड डाल्टन्स पार्शियल प्रेशर लॉ, हे इंडिव्हिज्युअल लॉ पाहिलेले आहेत। त्याच्यानंतर एकत्रितपणे करून त्याचं एक आयडियल गॅस इक्वेशन पाहिलेलं आहे, विच इज PV इज इक्वल टू nRT, where R is a universal gas constant which has value 8.31, कॅलरी मध्ये 1.98 येईल किंवा 2 कॅलरीज पण घेता येईल अप्रॉक्सिमेट। याच्यामध्ये आपण असं पण बघितलेलं आहे, जर ॲव्होगाड्रो नंबरने जर मी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर हे R/Na जो आहे तो एक नवीन कॉन्स्टंट घेतला आपण, त्याला कोणता, हे झाले टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट इज कॅपिटल N into this is a Boltzmann constant into T, PV is equal to NKBT, राईट। याच्यावरती बघा आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचे ॲझम्पशन सुद्धा पाहिलेले आहेत, राईट। ॲझम्पशन मध्ये काय काय येतं बघा, ॲझम्पशन मध्ये काय काय येतं की कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते आपण टायनी पार्टिकल पकडलेले आहेत। दे आर इन स्मॉल साईज, फिक्स्ड, रिजिड, इलॅस्टिक, त्याच्यानंतर दे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट पाथ, असं आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर जे व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल आहे इज व्हेरी लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ गॅस। त्याच्यानंतर ॲझम्पशन मध्ये अजून परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आपण कन्सिडर केलेलं आहे। सेम गॅसचे मॉलिक्यूल हे सेम साईज आणि शेपचे मॉलिक्यूल असतात सेम गॅस मधले, अँड द टाइम ऑफ कोलिजन इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द टाइम required to travel this free path, and this free path is always in straight line. त्याच्यानंतर आपण मीन फ्री पाथ, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी याचे फॉर्म्युले बघितलेले आहे। प्रेशर आणि CRMS मध्ये एक रिलेशन बघितलेला आहे, प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो CRMS चा स्क्वेअर। पण याला जर पुढे जर डिराईव्ह केला तर आपल्याला तर रिलेशन भेटलेला आहे CRMS इज इक्वल टू रूट अंडर रूट मध्ये 3RT/m। याच्यावरून कळालं आपल्याला हा R एक कॉन्स्टंट जर घेतला तर CRMS हे एक तर टेम्परेचर वरती डिपेंड आहे आणि मोलार मास किंवा त्याला मॉलिक्युलर वेट म्हणतात, राईट, याच्यावरती डिपेंड आहे, मोलार मास वरती। सो CRMS इज इक्वल टू रूट 3/RT, आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे। आणि लास्टला याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी विषयी एक थोडस पाहिलेलं आहे। कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू 1/2m CRMS स्क्वेअर घ्यायला पाहिजे, आणि त्याचं जे प्रेशर मध्ये जे डिराईव्ह केलं आपण 3/2 प्रेशर इंटू व्हॉल्यूम। मग याच्यावरून आपण वेगवेगळे एक्सप्रेशन काढले, पर युनिट व्हॉल्यूम काय येतं, पर मोल काय येते, 3/2 RT येते, पर मोल किती येते 3/2 RT, पर मॉलिक्यूल जर काढायचं झालं तर 3/2 KBT, दॅट इज बोल्टमन कॉन्स्टंट इंटू T, अशा प्रकारे। आणि लास्टचे दोन फॉर्म्युले पाहिलेले होते, मोस्ट प्रोबॅबल स्पीड म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्यूलला स्पीड किती आहे 2p/ρ, अंडर रूट 2p/ρ आहे त्याचा फॉर्म्युला, आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज स्पीडचा 8p/π/ρ, ते ॲव्हरेज म्हणजे इंटिग्रेशन काढून करण्यात आलेली व्हॅल्यू आहे, आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे, राईट। तर त्याच्यानंतर आपण एक प्रॉब्लेम घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आज थोडेसे। जॉईन मीटिंग होताना लवकर व्हायचंय, मी बघतोय हळूहळू हळूहळू हळू जॉईन होत आहेत। 9 वाजता लिंक ओपन करून ठेवली पाहिजे ऍक्च्युली आपण, 9च्या आधीच 1 मिनिट आधी। मीटिंग स्टार्ट झाल्या झाल्या मेसेज सुद्धा ग्रुपवरती यायची वाट नाही बघायची। जर कधी लेट झाला किंवा समजा क्लास कोणत्या कारणाने जर
नसेल होणार तर ग्रुपवर टाकला जाईल मेसेज, पण त्याच्या आधी तुम्ही 9च्या आधी प्रॉपर व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट मध्ये बसलाय असला पाहिजे तुम्ही. चला लिहा, प्रॉब्लेम लिहा. ऑक्सिजन and hydrogen gas are at same temperature. O2 and H2 are at same temperature. Then find out the ratio of their RMS velocity. Find out the ratio of their RMS velocity. बघा सिंपल आहे का एकदम. काय विचारलंय आपल्याला विचारलंय काय की ऑक्सिजन अँड हायड्रोजन यांचं जे आहे ते आपल्याला 1:4, राईट. व्हेरी गुड शुभम. तर आपल्याला हे सेम टेम्परेचरला दिलेलं आहे, तर आपल्याला त्यांच्या CRMS च्या रेशो काढायचा आहे. सो CRMS ऑफ O2 अपॉन CRMS ऑफ H2 जर घेतलात तर बाय फॉर्म्युला आय कॅन से दॅट इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. बघा बरं फॉर्म्युला काय आहे, √3RT अपॉन M. टेम्परेचर सेम दिलंय, R तर कॉन्स्टंट आहे, सो आय कॅन से दॅट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू M. सो मोलार मास ऑफ H2 वर येणार आणि मोलार मास ऑफ ऑक्सिजन O2 खाली येणार. मोलार मास ऑफ हायड्रोजन किती आहे सांगा लवकर, फटाक देशा. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मोलार मासच्या रूटचा स्क्वेअर आला पाहिजे. मोलार मास M, कॅपिटल M ची व्हॅल्यू हायड्रोजन साठी किती आहे आणि ऑक्सिजन साठी किती आहे, हायड्रोजन साठी किती आहे आणि ऑक्सिजन साठी किती आहे. याचं उत्तर खरंच येत नाही का उगा गप्प बसला होता. ह्याचं म्हणजे उत्तर जर येत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे ते मी नाही सांगणार. मोलार मास ऑफ हायड्रोजन and molar mass of oxygen, right? That is 2 upon, म्हणजे एक दोघायलाच येते का उत्तर, का बाकीच्यांना सांगायचं नाही, बाकीच्यांना वाटतंय सरला माहिती झालं तर कसं मग सर मार्क घेऊ शकतात, असं काही वाटतंय का? राईट. 2/32 जर घेतलं मी, राईट. सो 1/16 येतं हे आणि 1/16 चा स्क्वेअर रूट दॅट इज 1:4 रेशो येतो. 1:4. 1:4. तुम्हाला स्क्रीन दिसते का फक्त बोर्ड दिसतोय एकदा सांगा मला, प्रॉब्लेम दिसतोय का? म्हणजे नोट्स दिसत आहेत का फक्त बोर्ड दिसतोय?
नोट्स दिसत आहेत? म्हणजे प्रॉब्लेम दिसतोय का स्क्रीनवरचा? प्रॉब्लेम दिसतोय का हा? मग लिहा हा प्रॉब्लेम लिहा. RMS व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस. लिहा तो प्रॉब्लेम लिहा. मला वाटत नाही पण तो प्रॉब्लेम दिसत असेल तुम्हाला. मला चेक करू द्या एकदा. मग प्रॉब्लेम दिसतो म्हणलात की रे. चला लिहा प्रॉब्लेम सांगतो मी. लिहा. सोल्युशन दिसतंय म्हणलात होय. हे ठीक आहे. हे बोर्ड दिसतंय म्हणजे RMS व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्युल्स. लिहा RMS व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्युल्स. RMS velocity of molecules RMS velocity of molecules बघतोय उगं कसं दिसतंय दुसरीकडे. ओके. RMS velocity of molecules of gas at 10⁵ Pascal. RMS velocity of molecules of gas at 10⁵ Pascal म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलंय. and 0 degree Celsius and 0 degree Celsius is 0.5 kilometer per second at 10⁵ पास्कल दिले आपल्याला. आणि टेम्परेचर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस. तेव्हा जी व्हेलॉसिटी आहे ती 0.5 किलोमीटर पर सेकंद दिलेली आहे. 0.5 किलोमीटर पर सेकंद. If the pressure kept constant and temperature becomes 819 degree Celsius. बघा pressure kept constant and temperature become 819 degree Celsius, then find out the RMS velocity of gas. मला आन्सर याचं तुमच्याकडून पाहिजे. याचं आन्सर मला तुमच्याकडून पाहिजे. सर्व दिलेली इन्फॉर्मेशन मी सुद्धा बोर्डवर लिहिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. फक्त आन्सर मागतोय तुमच्याकडून. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परत सांगतोय. आता स्टुडंटची संख्या 23-24 दिसते. जॉईन लवकर व्हायचंय. 9 वाजता लेक्चर सुरू होतं आपलं. 9 वाजता. जी रिव्हिजन घेतो मी ती उगाचच माझ्यासाठी मला चॅप्टर व्हावं पार्ट म्हणून नाही होत. उद्यापासून जर लेट जॉईन केला म्हणजे उद्या तर आता सुट्टीच असते. नेक्स्ट टाइम. अरे म्हणजे दिवाळीच्या सुट्टी सुरू झाल्या का काय तुम्हाला? अरे बा, असं कसं झालं? किती दिवस पाहिजे दिवाळीच्या सुट्ट्या? का नको सुट्ट्या? 4 दिवस बस झाल्या ना.
दिवाळीची सुट्ट्या घ्यायला काही लहान आहो का? हा, परीक्षा आल्याजवळ. नो हॉलिडेज. बर. एक वीक द्यायचे आहेत, 1 वीक द्यायचे आहेत सुट्ट्या, 1 वीक. दिवाळीनंतर सहसा फिजिकल लेक्चर चालू करायचा विचार करत आहोत आम्ही. म्हणजे वरून जर काही गाईडलाईन्स आल्या तरच. वरून जर रिस्ट्रिक्शन असतील तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. पण जर समजा व्यवस्थित जर झालं तर लगेचच लेक्चर चालू होतील. फीस कंप्लीट असल्याशिवाय लेक्चरला बसता येणार नाही हे वेगळं सांगायची गरज नको. ग्रुपवर सांगितलं जाईल तुम्हाला ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास कसे होणार आहेत. जर काही सांगितलं नाही तर ऑनलाईन क्लासेस कंटिन्यू राहतील. राईट. तर आपण उद्या लेक्चर ठेवूया. उद्या काही सुट्टी द्यायची नाही, कारण आपला 1 दिवस मध्ये क्लास हे झाला होता. उद्या पण लेक्चर राहील. संडेला एक्झाम असेल झालेल्या सिलेबस वरती. रिव्हिजनचा चॅप्टर कोणता ठेवायचा आहे? रिव्हिजनचा चॅप्टर कोणता आहे? रिव्हिजनचा चॅप्टर काही सांगितलंय का सरांनी वगैरे? रिव्हिजनचा चॅप्टर, पहिली गोष्ट उद्या लेक्चर राहील. आपल्याला सॅटर्डेला सुट्टी घ्यायची सवय लागलेली असते आणि संडेला पेपर असेल. दुसरी गोष्ट, रिव्हिजन चॅप्टर कोणता ठेवायचं सांगा, तुम्हीच ठरवा रिव्हिजन चॅप्टर. सर्क्युलर मोशनवर झाली नाही का रिव्हिजन टेस्ट? सर्क्युलर मोशनवर झालं नाही? का उगाच सोपा आहे म्हणून म्हणालो. जे चॅप्टर तुमचे वीक आहेत त्यावर परीक्षा ठेवू द्या जरा, कारण काय नाही केटीजीचं तेवढं सॉल्व्ह करायचं नाही अजून. त्याच्यामुळे रिव्हिजन चॅप्टर होतंय. आज जरी ठरवला तर 2 दिवसात मस्त रिव्हिजन होते त्याचं. कोणता ठेवायचा मग? अरे तो 11वीचा झाला रे बाळा. 12वीचा सांगा, 12वीचा. का 11वी 12वी सगळे मिक्स झाले आता, काही कळना झाले सर कुठं काय. ओके चलो, वेव ऑप्टिक्स पे रखेंगे एग्जाम. वेव ऑप्टिक्स यानी इंटरफेरेंस डायफ्रैक्शन वाला वेव ना? राइट. ओके. तर जो वेव ऑप्टिक्स जो चॅप्टर आहे तुमचा एरएलएस मधून, जो पाटील सरांनी शिकवलेला आहे, तो रिव्हिजन चॅप्टर असेल. आणि आपला जो चालू केटीजी जिथपर्यंत झालाय तिथपर्यंत असेल. यस, इंटरफरन्स डायफ्रॅक्शन सर्वच त्याच्यामध्ये, वेव ऑप्टिक्स मध्ये जे जे आहे ते सर्व. ओके चलो. तर आधी या एक्झाम्पलचं बघा. एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितलं होतं आणि उत्तर काढायला सांगितलं होतं. किती जणांना काढलं माहिती नाही, बट CRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C1/C2 घेतो मी, किंवा V1/V2 घ्या, C1/C2. आता इथे फक्त टेम्परेचरच्या बाबतीत दिलेलं आहे. टेम्परेचर चेंज केलंय, प्रेशर तर कॉन्स्टंट आहे, प्रेशरवरती डज नॉट डिपेंड आहे आपल्याला. सो आय कॅन राईट दॅट
directly proportional to temperature. So T1 upon T2, right? Very good. So root T1 upon T2. तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे राईट 1 किलोमीटर पर सेकंद. व्हेरी गुड. सो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन, बिकॉज केल्विन मध्ये माहिती असलं पाहिजे तुम्हाला. आणि T2 इज 819 म्हणजे 273 प्लस 819 819, कारण आपल्याला केल्विन मध्ये घ्यायचं आहे, आपल्याला केल्विन मध्ये. राईट. तर याच्यावर जर रेशो घेतला तुम्ही C1 अपॉन C2 तर हे 273 आणि हे खाली किती येतं बघा, खाली किती येतं 1092, दॅट इज C1 अपॉन C2. याचा जर रेशो घेतला तुम्ही तर आय थिंक हे 5 ने मल्टिप्लाय आहे. C1 अपॉन C2, राईट. हे किती येतं 4. तर 1/4 येतो. हा जो रेशो आहे तो 1/4 येतो. तर आपल्याला C1 दिलेला आहे 0.5. सो 0.5 अपॉन C2 आपल्याला काढायचं आहे. C2 आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू रूट 1/4 म्हणजेच हे 1/2. हे तुकडे 2 इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. 0.5 इंटू 2 1 होईल. सो C2 इज इक्वल टू 1 किलोमीटर पर सेकंद. C2 इज इक्वल टू 1 किलोमीटर पर सेकंद. आलं का बघा बरं. C2 इज इक्वल टू 1 किलोमीटर पर सेकंद. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. तिथे एक स्टार करून नोट लिहून घ्या. एक स्टार करून नोट लिहून घ्या आधी तिथे. मीन फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्यूल. आता मीन फ्री पाथ म्हणजे काय ते माहिती आहे तुम्हाला. स्टार करून एक नोट लिहून घ्या. Mean free path of gas molecule is inversely proportional to. Mean free path of gas molecule is inversely proportional to. Mean free path of gas molecule is inversely proportional to number of molecules per unit volume. Number of molecules per unit volume. हे लॉजिकल आहे. जेवढे जास्त मॉलिक्यूल तेवढे त्याला पळायला अडचण येणार. मग जेवढे कमी मॉलिक्यूल तेवढे ते स्ट्रेट पळेल. मीन फ्री पाथ म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. मग मॉलिक्यूल कमी असल्यावर कोलिजन कमी होईल, त्याच्यामुळे पाथ जो आहे तो जास्त होईल. जर मॉलिक्यूल जास्त असतील तर कोलिजन जास्त होईल, जो पाथ आहे तो कमी होईल. Therefore, mean free path of gas molecule is inversely proportional to number of molecules per unit volume. Right? याच्यावरती theoretical question पण विचारला जाऊ शकतो. चला आता अजून एक क्वेश्चन घ्या. ॲट 100 डिग्री सेल्सिअस RMS velocity is V. At 100 degree Celsius RMS velocity is V.
Find out the temperature for which RMS velocity will be √3V. बघा, at 100 degrees Celsius RMS velocity is V. Find out the temperature for which RMS velocity is √3V. आता बघू दे मला मला किती किती जण आन्सर देतात, याचं किती जण आन्सर देणार आहेत. चला, कोणी बोर्डावर सोडवायला इंटरेस्टेड आहे का? प्रॉब्लेम हा कोण सोडवते इथे बोर्डावर? सगळ्या क्लासला ड्रॉइंग काढायचा छंद आहे ना तुम्हाला? बोर्डावरती सोडवते कोणी? एनी व्हॉलंटियर कमीच नाव घेऊ. इथे काय नाही, तुम्हाला ड्रॉइंग करायला ऍक्सेस दिले की तुम्हाला सोडवायला लागेल इथे. असं काय म्हणजे इथं क्लासवर येऊन सोडवायला नाही लावणार. या ड्रॉइंगचं तुम्हाला जर ऍक्सेस दिलं तर तुम्ही बोर्डावर सोडवचाल का प्रॉब्लेम? फक्त एक एकाला द्यावं लागेल, नाहीतर सगळेच एकदा सोडवायला लागल्यावर अवघड होईल. चला, मी सगळ्याला ऍक्सेस देतो. ज्याला सोडवायचंय त्यांनी बोर्डावर सोडवा. बाकीचे शांत बसतील, त्याच्यावरती काही ड्रॉ करणार नाहीत. कोणी सॉल्व्ह करते का बघू द्या मला. चला, बोर्डावरती तुम्ही ड्रॉ करू शकता. कोणी ड्रॉ सॉल्व्ह करते का बघू द्या मला. ऍक्सेस आहे चला तुम्हाला ड्रॉइंग करायला. बाकीचं काही फालतू ड्रॉ करू नका. ज्यांना सोडवायचे ते बोर्डावरती सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे 100 डिग्री सेल्सिअसला जर RMS व्हेलॉसिटी V असेल तर फाइंड आउट टेम्परेचर काढायचं आपल्याला. ऍट व्हॉट टेम्परेचर इट्स व्हेलॉसिटी विल बी √3V. हा, वेळ लागतोय शुभम. राईट नागेश, करेक्ट आन्सर. बरोबर मानलेला आहे. व्ही व्हेलॉसिटी आहे 100 डिग्री सेल्सिअसला, तर √3 व्हेलॉसिटी असेल किती टेम्परेचरला. बट त्याचं मला वाटतंय तू करतोय, अजून करतो. तर आपल्याला जे टेम्परेचर आहे ते लक्षात घ्या, केल्विन मध्ये घ्यायचंय. केल्विन मध्ये. आणि V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. राईट शुभम? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. राईट. सो V1 upon V2, I can write that V1 upon V2. I will take now charge. Right. V1 upon V2 is equal to √T1 upon T2. Directly I can write that. So V1 upon V2, V1 Vच आहे, V2 √3V आहे. सो √3V इज इक्वल टू याच्यामध्ये नाही सॉरी √3 आणि √3V इज इक्वल टू √T1. पहिल्याचं टेम्परेचर आहे. केल्विन मध्ये घ्यायचं टेम्परेचर. बऱ्याच जणांनी इथे मिस्टेक केलेली आहे. 373
कारण 273 प्लस 100 आणि याचं टेम्परेचर T2. याला सॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही साईडला स्क्वेअर घ्यावं लागेल. हे व्ही कॅन्सल, 1/√3 चा स्क्वेअर 1/3 होईल आणि इथे 373 आणि याला खाली T2 असेल. T2 जर तिकडे नेला तर T2 इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करायचं 373 ला. सो युअर फायनल आन्सर विल बी 1119K. काय शुभम 300 कसं आलं होतं? राईट. आता किती वेळानंतर सांगता वन सर, आधी सॉल्व्ह कराव का? बर, ठीक आहे. तर परत अशाच टाइपचे एक्झाम्पल आहेत सर्व. RMS व्हेलॉसिटी काढायचं. फक्त एक गोष्ट लास्ट पर्यंत लक्षात ठेवा, की याच्यामध्ये आपल्याला जर टेम्परेचर आणि मोलार मास याच्यावरतीच डिपेंड आहे, प्रेशर वरती डिपेंड नाही, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आता जे शुभम करत होता की टेम्परेचर जे आहे ते आपण केल्विन मध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, टेम्परेचर आपण केल्विन मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण फॉर्म मध्ये असतो. काय सिंपल क्वेश्चन विचारलाय, V1/V2 इज इक्वल टू डिश. केव्हा याच क्वेश्चन मध्ये, आता याच सारखे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी विचारत नाहीयेत, फक्त थोडाफार ट्विस्ट करतायत. या क्वेश्चनला जर ट्विस्ट केलं तर काय विचारू शकतील माहितीये का, की टेम्परेचर कितीने वाढवावं लागेल. बघा, याच क्वेश्चनला मी काय विचारावं लागेल, त्यांनी काय विचारलं होतं, ऍट व्हॉट टेम्परेचर विचारलं होतं. त्याच्या जागी असा क्वेश्चन असू शकतं की बाय व्हॉट टेम्परेचर शुड बी इन्क्रीज्ड सो दॅट द वेलोसिटी विल बी √3 टाइम्स v. मग गडबडीमध्ये विद्यार्थी काय करतात, हे आन्सर काढतात आणि हे त्यांनी पहिलंच ऑप्शन मध्ये दिलेलं असतं. आताच्या नीटचा करंट पॅटर्न पाहता डिफिकल्ट क्वेश्चन नाहीत, असे थोडेफार ट्विस्ट केलेले क्वेश्चन आहेत. मग गडबडीमध्ये आपण त्याचे एकदम प्रेशर असतं, एकदम घाण असं याच्यामध्ये एखादा क्वेश्चन आला आणि त्याचं ऑप्शन जर दिसलं याच्यामध्ये उत्तरामध्ये, आपण एक्साइटेड होतो आणि इथं लगेचच निगेटिव्ह 1 मार्क देऊन येतो. सर्व कॅल्क्युलेशन करून, अभ्यास करून, तिथे कॅल्क्युलेशन करून आपण निगेटिव्ह 1 मार्क देतोय, म्हणजे हे खूप मोठं नुकसान आहे आपलं. त्याच्यामुळे अशा मिस्टेक मात्र बिलकुल व्हायला नाही पाहिजे. जर समजा क्वेश्चन मध्ये असं विचारलं असतं, बाय व्हॉट अमाऊंट टेम्परेचर शुड बी इन्क्रीज, तर इन्क्रीज इन टेम्परेचर किती असणार, 1119 - 373. राईट. जे काही येईल डिग्री सेल्सिअस मध्ये आणि केल्विन मध्ये तेवढंच टेम्परेचर असतं. डिग्री सेल्सिअस आणि ह्याच्यामध्ये तेवढंच टेम्परेचर येईल. 9 मधून 3 गेले, 6 राहिले, 111. 11 मधून 7 गेले, 746. वजाबाकी बघा कशी करायला. कुणी 846 म्हणाले, कसं, राईट. आणि ते डिग्री सेल्सिअस मध्ये पण तेवढाच डिफरन्स असतो आणि केल्विन मध्ये सुद्धा तेवढाच डिफरन्स असतो. किंवा परत केल्विन मध्ये आन्सर करून परत ऑप्शन जर डिग्री सेल्सिअस मध्ये असतील तर त्याला 1119 ला काय करा, 1119 ला डिग्री सेल्सिअस मध्ये परत -273 करा. आन्सर बघा, जर समजा ऑप्शन जर डिग्री सेल्सिअस मध्ये आहेत तर किती आला असता आन्सर, राईट. म्हणजे सांगायचं काय, कळलंय का तुम्हाला, राईट. ओके, ठीक आहे. तर बघा आता की जे प्रेशर आणि CRMS चे जे मी डेरिवेशन म्हणलं होतं ते एकदा बघून घेऊ आपण. प्रेशर आणि CRMS चे जे डेरिवेशन म्हणलं होतं, राईट. जस्ट 1 मिनिट, आय विल शेअर. बघा, की डेरिवेशन ऑफ प्रेशर ऑफ गॅस. फक्त याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या की समजा हा एक क्युबिकल चेंबर आहे ज्याची लेंथ L आहे आणि या चेंबर मध्ये आपण गॅस ठेवला.
ह्या ज्या टर्म आहेत आधी लक्षात घ्या काय काय टर्म आहेत. कॅपिटल एल म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ वन मॉलिक्युल्स, एम डॅश म्हणजे मास ऑफ फोर मॉलिक्युल्स, ए म्हणजे एरिया ऑफ द वॉल, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड रो म्हणजे डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्युल्स इनसाइड द क्यूब, यांची डेन्सिटी. आता प्रत्येक मॉलिक्युलची बघा, प्रत्येक मॉलिक्युलची जर व्हेलॉसिटी घेतली तर ती 3 डायमेन्शन मध्ये असायला पाहिजे. अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस आणि अलॉंग झेड ऍक्सिस. तर पहिल्या मॉलिक्युलची मी व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस u1 घेतली, अलॉंग वाय ऍक्सिस v1 घेतली आणि अलॉंग झेड ऍक्सिस w1 घेतली. तर त्याच्या व्हेलॉसिटीचा वेक्टर असा लिहिता येईल c1 बार इज इक्वल टू u1 i कॅप प्लस v1 j कॅप प्लस w1 k कॅप. तर अशी जी व्हेलॉसिटी आहे, तर आपल्याला प्रेशरचं एक्सप्रेशन काढायचंय. तुम्हाला माहिती असेल प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, बरोबर आहे का बघा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, बरोबर आहे का बघा. फोर्सला काय घेऊ शकतो मी, फोर्सला काय लिहू शकतो, चेंज इन मोमेंटम. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, फोर्सला लिहिणार मी चेंज इन मोमेंटम डेल्टा एम व्ही अपॉन एरिया. मग समजा पार्टिकल u1 व्हेलॉसिटीने इकडे एक्स ऍक्सिस कडे आला आणि या स्क्वेअरला धडकला, कोलाइड झाला आणि तो परत गेला, इकडे आला, इथे धडकला आणि परत गेला. अलॉंग एक्स ऍक्सिस त्याची येतानाची व्हेलॉसिटी u1 होती, जाताना तो परत आपण इलॅस्टिक कोलिजन धरतो, बरोबर आहे का बघा बरं. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन घेतल्यामुळे येताना जरी u1 व्हेलॉसिटीने धडकला तर तो धडकून परत त्याच डायरेक्शन मध्ये u1 ने चाललाय असं कन्सिडर करता येईल, बिकॉज वी कन्सिडर ऑल कोलिजन इलॅस्टिक. तर चेंज इन मोमेंटम काय होते बघा, मास इंटू फायनल व्हेलॉसिटी u1 मायनस u1 घ्यावं लागेल आणि इनिशियल व्हेलॉसिटी u1 मायनस 2mv, फक्त चेंज इन मोमेंटम 2m u1 हे आलं का लक्षात बघा बरं. इकडे जर v व्हेलॉसिटीने जर पार्टिकल आला आणि धडकून परत मागे v व्हेलॉसिटीने गेला तर चेंज इन मोमेंटम 2mv होतं, हे माहिती आहे का तुम्हाला, राईट. चेंज इन मोमेंटम 2mv होतं. तर आणि त्याच्यानंतर बघा हे फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम असतं. पर युनिट टाइम किती असणार, समजा हे टोटल लेंथ एल आहे, तर डिस्टन्स किती कव्हर केला त्याने, टोटल डिस्टन्स 2l कव्हर केला आणि व्हेलॉसिटी त्याची u1 होती. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी घेतलंय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स टोटल डिस्टन्स कोलाइड होताना इथे येऊन कोलाइड झाला आणि परत इथं आला म्हणजे 2l डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी v1. म्हणजे फोर्स एक्स डायरेक्शन मध्ये फोर्स आला mu1 स्क्वेअर अपॉन l. त्याचप्रमाणे जर फोर्स अपॉन एरिया केला, एरिया याचा l स्क्वेअर येईल, एका साइडचा एरिया l स्क्वेअर. सो अपॉन जर l स्क्वेअर केलं इथे तर हे l आणि l स्क्वेअर l क्यूब होईल. प्रेशर अलॉंग एक्स ऍक्सिस हे येईल, प्रेशर अलॉंग वाय ऍक्सिस सेम, फक्त व्हेलॉसिटी त्याची वाय ऍक्सिस ची v आहे आणि झेड ऍक्सिस ची w आहे. हे 3 प्रेशर आले आणि अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ टोटल प्रेशर इज सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल प्रेशर. तर टोटल पी जर घेतलं मी तर या तिघांची बेरीज म्हणजे पी एक्स, पी वाय आणि पी झेड हे प्रेशर अलॉंग पीच आहे. तर टोटल प्रेशर मी काय घेऊ शकतो, 1/3 px प्लस 1/3 py प्लस 1/3 p